मुंबईतल्या मेट्रो 3 प्रकल्पासाठी झाडं तोडण्यावर हायकोर्टानं अंतरिम स्थगिती दिली। त्यामुळे मेट्रोच्या स्टेशनची कामं रेंगाळल्याची माहिती MMRCच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे। आता मेट्रोच्या 26 स्टेशनसाठी 2800 झाडं कापली जाणार आहेत, 1050 झाडं तोडली जाणार आहेत, तर 1700 झाडांचं पुनर्रोपण करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळेस दिली। तसंच गुढीपाडव्यापर्यंत प्रत्येक स्टेशन मागे 1000 झाडं तिथल्या स्थानिकांना आणि स्वयंसेवी संस्थांना देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अंतिमतः वृक्ष प्राधिकरणाने आम्हाला जी मान्यता दिलेली आहे ती 2800 झाडांना दिली आहे। त्यापैकी 1050 झाडं तोडली जाणार आहेत आणि 1727 झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे। आणि जी तोडली जाणारी झाडं आहेत त्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात 3 झाडं लावण्याचं बंधन आमच्यावरती आहे। त्यासाठीची जागा आयडेंटिफाय केली आहे, ती वृक्ष प्राधिकरणाने पाहिलेली आहे आणि त्याच्यावरचं प्लांटेशनचं काम आता लगेच सुरू होईल। याखेरीज स्टेशनचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या भागामधलं सुद्धा ग्रीन कव्हर हे पुन्हा रिस्टोर केलं जाणार आहे। स्टेशनचं काम पूर्ण झाल्यानंतर तिचं पूर्ववत झाडं आम्ही त्या भागामध्ये लावणार।